बालमित्रांनो, काळाची समज या पाठामध्ये आपण पाहिलं की काळाचे 3 भाग आहेत. ते म्हणजेच जो घडून गेला तो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमान काळ आणि जो येणार आहे तो भविष्यकाळ. आता काळ मोजण्यासाठी आपण पाहिलं की दिनदर्शिका आणि कॅलेंडर तसंच शाळेचं वेळापत्रक. दिनदर्शिकेला दुसरा शब्द काय तर कॅलेंडर आणि शाळेचं वेळापत्रक या साधनांचा वापर केला जातो. त्यानंतर बघा खाली बॉक्समध्ये तुम्हाला काही चिन्ह दिले आहेत किंवा काही चित्र दिलेली आहेत. त्यामध्ये बघा एका मूर्तीचं चित्र आहे, त्यानंतर नाण्यांचं आहे आणि काही खापराचे तुकडे दिलेले आहेत. आता मूर्तीचं चित्र तर तुम्हाला ओळखता येईलच, कारण बघा आपल्या घरातही वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या असतात, बरोबर की नाही. तसेच प्राचीन काळातल्या मूर्त्या, आता प्राचीन काळातल्या मूर्त्यांचे काही अवशेष बघा. ही मूर्ती जी आहे तुमच्या समोर ती काहीशी आपल्याला तुटलेली सुद्धा दिसत आहे, दिसते ना सर्वांना. त्यानंतर बघा नाणी जर पाहिलं, नाणी म्हणजे ज्यांना आपण सुट्टे पैसे म्हणतो. आता आपल्याकडे 1 रुपया, 2 रुपये, त्याचप्रमाणे 5 रुपये, 10 रुपये यांची नाणी उपलब्ध आहेत की नाही. परंतु पूर्वीच्या काळातली जी काही नाणी आहे त्यांची चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे खापराचे तुकडे, खापर, मडकं, या मडक्याचे काहीतरी तुकडे आपल्याला अवशेष म्हणून दिसत आहेत. मग बघा ज्यावेळेस आपण इतिहासाचा अभ्यास करतो, बघा बालमित्रांनो, या इतिहासाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी इतिहास हा विषय आहे. आता याची थोडक्यात पूर्वकल्पना म्हणजे इतिहास म्हणजे काय तर बघा ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचा किंवा त्या काळातल्या विविध वस्तूंचा, त्या काळामध्ये होऊन गेलेल्या राजे, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये होऊन गेलेल्या विविध वास्तू, तसंच नाणी, शिल्प, मंदिरं, लेणी या सर्वांचा जो काही अभ्यास असतो तो आपल्याला इतिहासामध्ये समजतो. इतिहास विषयाचा अभ्यास करताना काळ समजून घेणं गरजेचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा एखादी गोष्ट किती वेळापूर्वी घडलेली आहे, तिला किती दिवस, किती महिने, किती वर्ष होऊन गेलेले आहेत हे आपल्याला इतिहास या विषयाच्या आधारे समजतं. एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदताना काही वेळेस जुन्या मूर्ती, नाणी, खापराचे तुकडे सापडतात. बघा आपल्याकडे जर पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी कंस्ट्रक्शन सुरू असतात, बिल्डिंगांचे, इमारतींचे बांधकाम सुरू असतात आणि ते करत असताना जमिनीखाली अशा प्रकारचे काही अवशेष सापडतात आणि मग समजतं की फार पूर्वी या ठिकाणी लोकांची वस्ती होती आणि ते लोक ज्या वस्तू वापरत होते, जी काही वस्तू ती लोक वापरत होती त्या वस्तू, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये ज्या काही नाणी होत्या, मूर्त्या होत्या, त्यांची भांडी कोंडी, त्यांचे कपडे तर काय होतात, जीर्ण होतात. आणि त्यामुळे काय तर पहा या सर्व वस्तू जेव्हा उत्खननातून आपल्या समोर येतात त्यावेळेस इतिहास संशोधक या वस्तूंचा अभ्यास करतात आणि त्या वस्तू कोणत्या काळातील आहे हे आपल्या पुढे पुराव्यानुसार सादर करत असतात. अशा अभ्यासातून त्या वस्तूंचा काळ समजायला आपल्याला मदत होत असते. आता बघा उदाहरणार्थ काल घडलेल्या गोष्टी म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी ज्यांना आपण इतिहासाच्या गोष्टी म्हणतो. एक नवीन ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा आज तुमच्याकडे वर्तमानपत्र आलं असेल, वर्तमानपत्राला तुम्ही न्यूजपेपर असं सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ न्यूजपेपर म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे न्यूजपेपर येतात, सामना असेल, नवा काळ असेल, त्याचप्रमाणे लोकसत्ता असेल, त्याचप्रमाणे टाइम्स ऑफ इंडिया असेल, अशा प्रकारची जी वर्तमानपत्र आहेत, हे वर्तमानपत्र जर समजा आज वर्तमानपत्र तुमच्या घरी आलेलं आहे, आता उद्या, आज तारीख काय बाळांनो, आजची 10 तारीख आहे, उद्याच्या दिवशी 2 तारखेचं वर्तमानपत्र आहे. मग ते जे आजचं जे वर्तमानपत्र आहे ते जुनं होणार, हो की नाही, जुनं होईल की नाही, म्हणजे ते भूतकाळ, ते कालचं होतं. आज पुन्हा नवीन आलं, परवा पुन्हा नवीन येईल, बरोबर. मग जी काही वर्तमानपत्र उदाहरणार्थ 1 तारीख आहे, 1 तारखेला आपल्या घरी वर्तमानपत्र आलं, 2 तारखेला आलं, 3 तारखेला आलं, 4 तारखेला आलं आणि आजची समजा उदाहरणार्थ आपण म्हणूया 5 तारीख आहे. मग 1, 2, 3, 4 या तारखांना आलेलं वर्तमानपत्र जे आहे ते भूतकाळामध्ये गणलं जातं आणि 5 तारखेचं जे वर्तमानपत्र आहे ते वर्तमान काळामध्ये गणलं जातं. म्हणजेच काय की आजचं वर्तमानपत्र हे इतिहास सांगणारं भूतकाळातलं महत्त्वाचं साधन बनणार आहे. म्हणजे काल घडून गेलेल्या ज्या काही गोष्टी असतात
किंवा जे काही पुरावे असतात ते भूतकाळामध्ये गणले जातात. तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, घरचा अभ्यास म्हणून तुम्हाला कोणत्याही तुमच्या घरामध्ये मूर्त्या वगैरे असतील किंवा एखादं देवाचं चित्र किंवा एखादं मूर्ती किंवा असे फोटोज वगैरे असतील तर त्या फोटोचं म्हणजे तुम्हाला कळालं आहे म्हणून त्या फोटोचं काय करायचं, तो फोटो आहे त्याचा एक तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढायचा किंवा तुम्ही हाताने काढलं तरी चालेल. आणि आत्ता तुमच्याकडे कोणकोणत्या रुपयांची नाणी आहेत. आता उदाहरणार्थ तुमच्याकडे 1 रुपयाचं नाणं असेल, 2 रुपयाचं असेल, 5 रुपयाचं असेल, 10 रुपयाचं असेल, परंतु तुमच्या मम्मी पप्पांना विचारायचं की अजून तुमच्याकडे काही जुनी नाणी आहेत का. उदाहरणार्थ जेव्हा तुमचे मम्मी पप्पा किंवा मी लहान होते त्यावेळेस त्या काळामध्ये 5 पैशाचं नाणं, 10 पैशाचं नाणं, 20 पैशाचं नाणं, त्याचप्रमाणे 25 पैशाचं नाणं आणि 50 पैशाचं नाणं प्रचलित होतं. ही जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्याचे फोटो काढायचे आणि मला पाठवायचे आहेत. म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमचे मम्मी पप्पा त्यांचं जे काही लहानपणी, जसं आता तुमच्या लहानपणी तुम्हाला 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये मिळतात, बरोबर आहे. परंतु आम्हाला किंवा तुमच्या मम्मी पप्पांना त्यांच्या लहानपणी 1 पैशाचं नाणं होतं, 2 पैशाचं नाणं होतं, 5 पैशाचं होतं, 25 पैशाचं होतं, 50 पैशाचं होतं. अशा प्रकारची नाणी प्रचलित होती. ती नाणी जर तुमच्याकडे असतील तर त्याचे फोटो काढून एक घरचा अभ्यासाचा एक उपक्रम म्हणून मला पाठवायचं आहे. धन्यवाद.